नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी एक्झाम विषयनिहाय महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित। यामध्ये आज आपण सामान्य विज्ञान विषयातील अणु, मूलद्रव्य, मिश्रणे, संयुगे आणि कार्बनची अपरूपे या घटकांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। शिक्षक पात्रता परीक्षेची अधिक तयारी करण्यासाठी ऑनलाईन टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अधिकचा सराव करण्यासाठी त्या नक्की सोडवा। चला तर सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, महर्षी कणाद यांच्या मते अणु कसा आहे? विभाज्य व दृश्यमान, पदार्थाचा सर्वात लहान व अविभाज्य कण, विद्युतभारित कण, केवळ प्रोटॉन व न्यूट्रॉन। उत्तर आहे पदार्थाचा सर्वात लहान व अविभाज्य कण। कणादांनी अणु हा पदार्थाचा सर्वात लहान, अविभाज्य व अदृश्य कण आहे असे मानले। पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला? रुदरफोर्ड, थॉम्सन, गोल्डस्टीन, चॅडविक। उत्तर आहे थॉम्सन। जे थॉम्सन यांनी कॅथोड रे ट्यूब प्रयोगातून इलेक्ट्रॉनचा शोध लावला। कोणत्या उपकणांचे वस्तुमान सर्वात कमी असते? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, केंद्रक। उत्तर आहे इलेक्ट्रॉन। इलेक्ट्रॉनचे वस्तुमान सर्वात कमी असते हे प्रोटॉनच्या वस्तुमानाच्या 1/1836 इतके, म्हणजे खूपच कमी आहे। अणु तटस्थ का असतो? प्रोटॉन व न्यूट्रॉन संख्या समान असल्यामुळे, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन संख्या समान असल्यामुळे, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन संख्या समान असल्यामुळे, प्रोटॉनची संख्या जास्त असल्यामुळे। उत्तर आहे प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्यामुळे। अणुमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉन संख्या समान असते, त्यामुळे एकूण प्रभार म्हणजे चार्ज शून्य होतो व अणु तटस्थ राहतो। पुढील प्रश्न पाहूयात, अणूचे बहुतांश वस्तुमान कुठे केंद्रित असते? इलेक्ट्रॉनच्या कक्षेत, केंद्रकात, प्रोटॉन व इलेक्ट्रॉनमध्ये समान, कक्षेच्या बाहेर। उत्तर आहे केंद्रकात। प्रोटॉन व न्यूट्रॉन यांचे वस्तुमान जड असून ते केंद्रकात असतात, त्यामुळे अणूचे बहुतांश वस्तुमान केंद्रकात केंद्रित असते। अणू उदासीन का असतो? प्रोटॉन बरोबर न्यूट्रॉन असल्यामुळे, प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन असल्यामुळे, इलेक्ट्रॉन बरोबर न्यूट्रॉन, प्रोटॉन जास्त असल्यामुळे। उत्तर आहे प्रोटॉन व इलेक्ट्रॉन समान असल्यामुळे। अणूमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांची संख्या समान असते, त्यामुळे एकूण प्रभार शून्य होतो व अणू उदासीन राहतो। पुढचा प्रश्न पाहूयात, कार्बनचा अणुअंक म्हणजेच झेड बरोबर किती? 12, 6, 8, 14। उत्तर आहे 6। कार्बनमध्ये प्रोटॉन 6, इलेक्ट्रॉन 6, त्यामुळे अणुअंक म्हणजेच झेड बरोबर 6 असतो। अणुवस्तुमानांकाचे सूत्र काय? उत्तर आहे ए बरोबर प्रोटॉन अधिक इलेक्ट्रॉन, ए बरोबर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन, ए बरोबर न्यूट्रॉन अधिक इलेक्ट्रॉन आणि ए बरोबर प्रोटॉन गुणिले न्यूट्रॉन। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ए बरोबर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन। अणूच्या केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात, त्यामुळे ए बरोबर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन। पुढचा प्रश्न, धातू व अधातू याबाबत चुकीचे विधान कोणते आहे? प्रश्न पुन्हा एकदा पहा, धातू व अधातू याबाबत चुकीचे विधान कोणते आहे? धातूमध्ये तन्यता असते, अधातू ठिसूळ असतात, धातू सुवाहक असतात, सर्व अधातूतून विद्युत प्रवाह वाहतात। उत्तर आहे सर्व अधातूतून विद्युत प्रवाह वाहतात। सर्व अधातूतून विद्युत प्रवाह वाहत नाहीत, बहुतेक अधातू दुर्वाहक असतात, मात्र ग्रॅफाइट हा अपवाद आहे, म्हणून प्रश्नातील चुकीचे विधान आहे सर्व अधातूतून विद्युत प्रवाह वाहतात। खालीलपैकी कोणता अधातू सर्वात कठीण आहे? ग्रॅफाइट, हिरा, आयोडीन, सल्फर। उत्तर आहे हिरा। हिरा हा कार्बनचे एक रूप असून तो नैसर्गिकरित्या सर्वात कठीण अधातू आहे। पितळ म्हणजेच ब्रास हे कोणत्या धातूंचे संमिश्रण आहे? तांबे अधिक कथिल, तांबे अधिक जस्त, लोह अधिक कार्बन, ॲल्युमिनियम अधिक निकेल। उत्तर आहे तांबे अधिक जस्त। पितळ हे तांबे व जस्त यांचे संमिश्रण असून याचा उपयोग भांडी व शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी होतो। कांस्याचा वापर कोठे होतो? विमानांचे भाग, पुतळे, नाणी व पदके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गन व शस्त्रे। उत्तर आहे पुतळे, नाणी व पदके यामध्ये कांस्याचा वापर होतो। कांस्य हे तांबे व कथिल यांचे मिश्रण असून ते मजबूत व गंजरोधक असल्याने पुतळे, नाणी व पदकांसाठी वापरले जाते। पोलादामध्ये मुख्य धातू कोणता असतो? ॲल्युमिनियम,
लोह, तांबे, पारा. उत्तर आहे लोह. पोलाद हे लोहामध्ये कार्बन, निकेल व क्रोमियम मिसळून तयार केले जाते. याचा वापर बांधकाम, वाहने व अवजारे तयार करण्यासाठी केला जातो. कोणते संमिश्रण दंतवैद्यक क्षेत्रात वापरले जाते? अमलगम, ड्युरॅल्युमिन, गनमेटल, अल्निको. उत्तर आहे अमलगम. अमलगम हे पारा किंवा सोने किंवा तांबे किंवा जस्त यांचे मिश्रण आहे. हे दातांची पोकळी भरण्यासाठी वापरले जाते. ड्युरॅल्युमिनचा मुख्य उपयोग कोणता? शस्त्रे बनवण्यासाठी, विमानांचे भाग बनवण्यासाठी, पुतळे बनवण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक सर्किट जोडण्यासाठी. उत्तर आहे विमानांचे भाग बनवण्यासाठी. ड्युरॅल्युमिन हे ॲल्युमिनियम, तांबे, मॅग्नेशियम व मॅंगनीज यांचे मिश्रण असून ते हलके पण मजबूत असल्याने विमानांच्या भागांसाठी वापरले जाते. संयुग कसे तयार होते? भौतिक पद्धतीने मिसळल्याने, 2 किंवा अधिक मूलद्रव्यांचे रासायनिक बंधाने एकत्र येऊन द्रावण तयार केल्याने, गाळणीकरणाने. उत्तर आहे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांचे रासायनिक बंधाने एकत्र येऊन. 2 किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा रासायनिक बंध तयार करून एकत्र येतात तेव्हा संयुग तयार होते. उदाहरणार्थ H2+O = H2O. खालीलपैकी कोणते संयुग आहे? हवा, सरबत, कार्बन डायऑक्साईड, माती अधिक पाणी. उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड हे संयुग आहे. कार्बन व ऑक्सिजनचे अणू रासायनिक बंधाने एकत्र येऊन कार्बन डायऑक्साईड बनवतात. इतर सर्व उदाहरणे मिश्रणे आहेत. मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात? रासायनिक अभिक्रिया, भौतिक पद्धती, न्यूक्लिअर अभिक्रिया, विद्युत विघटन. उत्तर आहे भौतिक पद्धती. मिश्रणातील घटक रासायनिक बंधांनी जोडलेले नसतात, त्यामुळे गाळणीकरण, बाष्पीभवन, निवडणी यांसारख्या साध्या भौतिक पद्धतीने ते वेगळे करता येतात. दूध कोणत्या प्रकारच्या मिश्रणात मोडते? समांगी मिश्रण, निलंबन, कलील, संयुग. उत्तर आहे कलील. दूध हे कलील मिश्रण आहे कारण त्यातील कण अतिशय सूक्ष्म असतात. ते डोळ्यांनी दिसत नाहीत व तळाशी बसत नाहीत. खालीलपैकी कोणते विषमांगी मिश्रण आहे? पाणी अधिक साखर, पाणी अधिक मीठ, हवा, पाणी अधिक तेल. उत्तर आहे पाणी अधिक तेल. पाणी अधिक तेल हे विषमांगी मिश्रण आहे कारण दोन्ही घटक पूर्णपणे एकमेकात मिसळत नाहीत आणि डोळ्यांनी वेगळे दिसतात. कार्बनची संयुजा किती आहे? 2, 3, 4, 6. उत्तर आहे 6. कार्बनची इलेक्ट्रॉन रचना 2, 4 आहे. त्यामुळे बाह्य कवचात 4 इलेक्ट्रॉन्स असतात. कार्बन 4 इलेक्ट्रॉन्स शेअर करून 4 सहसंयुज बंध तयार करतो. हिरा हा विजेचा कसा चालक आहे? उत्तम सुवाहक, दुर्वाहक, अर्धवाहक, अतिसुवाहक. उत्तर आहे दुर्वाहक. हिऱ्यातील सर्व इलेक्ट्रॉन्स सहसंयुज बंधांमध्ये गुंतलेले असल्यामुळे ते मुक्तपणे हलू शकत नाहीत, म्हणून हिरा विजेचा दुर्वाहक आहे. ग्रॅफाइटचा वापर पेन्सिलमध्ये का केला जातो? कारण तो कठीण आहे, कारण तो गुळगुळीत असून सहज घासला जातो, कारण तो विजेचा दुर्वाहक आहे, कारण तो पाण्यात विरघळतो. उत्तर आहे कारण तो गुळगुळीत असून सहज घासला जातो. ग्रॅफाइटचे थर एकमेकांवरून सहज घसरतात, त्यामुळे तो कागदावर सहज उमटतो, म्हणून ग्रॅफाइटचा वापर पेन्सिलच्या शिसेमध्ये केला जातो. फुलेरीन कोणत्या स्वरूपात असते? घन, द्रव, गोळे किंवा नळ्या, पत्र्यांसारखे. उत्तर आहे गोळे किंवा नळ्या. फुलेरीन हे कार्बनचे अपरूप आहे, ज्यामध्ये कार्बन अणू फुटबॉलसारख्या गोळ्याच्या किंवा नळीसारख्या रचनेत असतात. उदाहरणार्थ बकीबॉल. खालीलपैकी कोणता कार्बनचा उपयोग नाही? हिरा दागिने बनवण्यासाठी, ग्रॅफाइट पेन्सिलमध्ये, फुलेरीन उत्प्रेरक म्हणून, हिरा विद्युत तारा बनवण्यासाठी. उत्तर आहे हिरा विद्युत तारा बनवण्यासाठी हा कार्बनचा उपयोग योग्य नाही. हिरा विजेचा दुर्वाहक असल्यामुळे त्याचा विद्युत तारा बनवण्यासाठी वापर होत नाही. बाकी सर्व उपयोग योग्य आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.